एक प्रश्न असा आहे, इकडे बोलतोय, इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार, कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहे त्याला केंद्र आणि राज्याने विरोध करावा. समजलं का? इकडे तिकडे बघा होत असतो इकडे तिकडे एक प्रश्न आहे, जरा थांब, कुठे चाललोय का? प्रश्न हा आहे की मुंबईतून गुजरातला नेलेले अरे एक मिनिट, जरा तुला मी काय बोललोय समजलं का? हो, मला समजलं आहे, परंतु या आता जे राजकारण होत आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांना नेहमी कोस्टल रोडचं डिझाईन ते तुम्हाला परमिशन देणार नाही असं परत मला ऐकलं. माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं. हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहे. कळलं? बघू. त्याच्याशी जोडून मुंबईतला गुजरातला गेलेले आर्थिक